महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात बरंच काही घडतंय. फक्त उघडपणे कोणी कोणाला बोलायला तयार नाही. दबक्या आवाजात मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. त्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झालाय का? प्रफुल्ल पटेल यांचं राष्ट्रीय कार्याध्यक्षपद गेलंय का? शिवसेनेप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुन्हा 2 तुकडे होणार आहेत का? ही गोष्ट इतकी गंभीरपणे सुरू आहे की पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना रात्री 1 वाजता एक्सवर स्पष्टीकरण द्यावं लागलं. त्यानंतर चर्चा थोड्याशा थांबल्यात, पण जे घडतंय ते एका वादळापूर्वीची शांतता आहे असं आता बोललं जातंय. पण नेमकं घडलंय काय ते सगळं या व्हिडिओत समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. 11 मे रोजी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 3 पानीपत्र अपलोड झालं आणि त्यात धक्कादायक बाब समोर आली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावासमोर या 3 पानीपत्रात कोणतंच पद नव्हतं. म्हणजेच या 2 दिग्गज नेत्यांना हटवलं अशी चर्चा सुरू झाली. आता प्रश्न असा आहे की खरंच लेखनिक चूक होती ही, की पक्षात सुरू असलेल्या पॉवर गेमचं हे संकेतपत्र होतं? राजकीय जाणकार सांगतात राष्ट्रवादीत सध्या 2 गट स्पष्ट दिसत आहेत. एकीकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि दुसरीकडे पार्थ पवार व पवार कुटुंबीय. पार्थ पवार यांना पक्षात पुढे आणण्याची हालचाल सुरू आहे, कारण नव्या पत्रात पार्थ पवार आणि जय पवार यांना राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून थेट स्थान देण्यात आलंय. याचा अर्थ काय? पार्थ पवार आता फक्त पवार घराण्याचा वारस नाहीयेत, तर पक्षाच्या सत्ता केंद्राचा भाग बनतायत. हा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही. 10 मार्च 2026 रोजी सुनेत्रा पवार यांनी पत्र दिलं होतं. त्यातही पटेल आणि तटकरे यांच्या नावासमोर पदांचा उल्लेख नव्हता. तेव्हा पक्षानं काहीच स्पष्टीकरण दिलं नाही. मग आता 29 एप्रिलला आलेल्या नव्या पत्रातही तसंच झालं. म्हणजेच एकदा चूक झाली असती तर चूक मानता देखील आली असती, पण 2दा तेच घडतंय. त्यामुळे पक्षातील एकूणच कारभाराबद्दल संशय प्रचंड वाढलाय. या सगळ्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा घडलाय. विधान परिषद उमेदवारीसाठी देवगिरी बंगल्यावर बैठक झाली होती. पक्षाकडे एक जागा होती. या जागेसाठी तिकीट वाटपावर चर्चा सुरू असताना पार्थ पवार यांनी एका नावाला समर्थन दिलं. पण पक्षातीलच वरिष्ठ नेत्यांना मात्र पार्थ पवारांचा हा निर्णय मान्य नव्हता. त्यामुळे मधला मार्ग म्हणून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली. खरं तर पक्षात काहीच अलबेल नाही, हाच या घटनेतून स्पष्ट संकेत मिळतोय. अजित पवारांच्या नंतर पक्षाची सूत्र कोणाकडे असावी यावरून पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यात मोठा संघर्ष वाढतोय. पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षावर पांघरुण घालण्यासाठी सुनेत्रा पवारांना रात्री 1 वाजता एक्सवर स्पष्टीकरण का द्यावं लागले? म्हणजेच इथेच खरी राजकीय गंमत आहे. जर हा प्रकार साधी टेक्निकल चूक असता तर दिवसा प्रेस नोट काढता आली असती, पण मध्यरात्री 1 वाजता एक्सवर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागले. त्यात त्या म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत जी माहिती माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे त्यात लेखनिक पातळीवर एक चूक झाली आहे आणि ती चूक लवकरच दुरुस्त केली जाईल असे त्या म्हणाल्या. शिवाय पटेल आजही पक्षासोबत आणि माझ्यासोबतच आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी मंगळवारी कामाख्या देवी मंदिरातील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात सुनेत्रा पवार यांच्या बाजूला पार्थ पवार आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेल दिसतात. म्हणजेच वरवरून जरी चित्र अलबेल दाखवण्यात आलं असलं तरी आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की अजित पवार यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरं नियंत्रण कोणाकडे जाणार आहे? प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्याकडे की पार्थ पवार यांच्याकडे? उपमुख्यमंत्री असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या फक्त पदावर आहेत की त्या प्रत्यक्ष निर्णय घेणाऱ्या पॉवर सेंटर देखील आहेत, हे त्यांनाच पुढे येऊन सिद्ध करावं लागेल. आज जरी कागदावर चूक झाल्याचं सांगितलं जात असलं तरी राजकारणात चूक कधीच चूक नसते. तो अनेकदा एक संकेत असतो, कधी इशारा, कधी संदेश आणि कधी सत्ता बदलाची सुरुवात. हा प्रकार खरंच लेखनिक चूक आहे की राष्ट्रवादीत सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचा पहिला डाव? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.